सर्वांना मी नक्की सांगेन की 2025 थोडा मार्च एंडिंगपर्यंत बाईक वगैरे सांभाळून थोडा चालवा वगैरे, कारण फेब्रुवारी महिन्यामध्येच बघायला गेलं तर आमच्या गावामध्येच असं खूप अशा घटना घडल्यात की तुम्हाला सांगू शकत नाही. तर हाय गाईज, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग सर्वांचं मोस्ट वेलकम आणि सर्वांना गुड मॉर्निंग, जय श्रीराम. तर गाईज आज परत 6:30 वाजता देवरात आलो आणि बघा आजचं वातावरण पूर्ण दमट वातावरण आहे. तर आज खूप जवळ वगैरे, तर थोडी थंडी पण आहे आणि पाणी पण जास्त थंड आहे, कारण दरवेळेला पाण्यामधून वाफ निघायची, पण यावेळेला वाफ वगैरे नाही निघत. तर पाणी थंड यावेळेला आहे. तर नदीवरती पोहोचले आता 6:30 वाजता. तर चला पहिले पूर्ण आता आलो आहे, तर वर्कआउट वगैरे करतो कंप्लीट. आणि हा गाईज माझा आज 75 डेचा बघायला गेलं तर, आणि आज बघायला गेलं तर 75 डे हार्ट चॅलेंजचा आज 19वा दिवस आहे. तर 19व्या दिवसाची आज सुरुवात खतरनाक फाडू जबरदस्त करणार आहे. तर चला, जी पण आज वर्कआउट करणार ते तुम्हाला मी दाखवणार. तर माझी वर्कआउट कंप्लीट झाली. तर अशा प्रकारे आज बघायला गेलं तर बायसेप, ट्रायसेप आणि थोडा लेगची वगैरे एक्सरसाइज केली. त्यानंतर बघायला गेलं तर आज 75 डे हार्ट चॅलेंजचा माझा 19वा दिवस आहे. त्या 19 दिवसाची आजची सकाळची 45 मिनिट वर्कआउट कंप्लीट झालेली. तर आणि गाईज हा बघा किती भारी सूर्य वगैरे निघाला आहे. बघा किती भारी दिसतो सूर्य पाण्यामध्ये पण आणि वरती पण दिसतो आहे. तर आजचा सकाळचा नजारा वयासाठी खूप छान आणि मस्त वाटते. तर करेन आणि काय सर्वांना मी नक्की सांगेन की 2025 थोडा मार्च एंडिंगपर्यंत बाईक वगैरे सांभाळून थोडा चालवा वगैरे, कारण फेब्रुवारी महिन्यामध्येच बघायला गेलं तर आमच्या गावामध्येच असं खूप अशा घटना घडल्यात की तुम्हाला सांगू शकत नाही. तर या हिशोबाने बाईक वगैरे आणि कुठे फिराल तर चांगल्या प्रकारे फिरा आणि जास्त स्पीडने जाऊ नका, कारण काय पण होऊ शकते. तर थोडा लक्ष देऊन चालवा, कारण आता यात्रा पण आली आहे, 26 तारखेला यात्रा पण आहे. तर जिकडे पण तुम्ही जाल त्या हिशोबाने इथं सावध असून बाईक वगैरे किंवा जी पण तुम्ही गाडी वगैरे चालवणार तर तुम्ही चालू शकता.
तर फ्रेश वगैरे होऊन आता चाललो आहे घरी, कारण 8 वाजले. तर जातो आहे घरी आता. मस्त थंड पाण्यामध्ये फ्रेश झालो आहे. थंड पाण्यामध्ये फ्रेश झाल्यानंतर खूप बरं वाटतं आहे. आणि सकाळीच धावल्यानंतर आणि एक्सरसाइज केल्यानंतर पूर्ण दिवसाची फिटनेस येते आणि पूर्ण दिवस हेल्दी जातो आहे. तर थकावट काही होत नाही अशा प्रकारे. तर आता काहीच चला जातो आहे घरी. जस्ट घरी आलो आहे नदीवच्या आणि मस्त रेडी आलो आहे तयारी वगैरे करून. आणि बघा सकाळचं प्रोटीन घ्यायला लावले, चणे, गूळ आणि खजूर. तर हे संध्याकाळी घेतो आहे, पण आज घरीच आहे. तर काल पण घेतलं होतं, तर आज सकाळीच घ्यायला लावले. कारण सकाळीच थोडा हेल्दी का थोडं बाहेर पण जायचं आहे, त्याच्यामुळे आज सकाळीच खाऊन घेतो आहे. कारण पूर्ण दिवसामध्ये बाहेर जाणार तर संध्याकाळी टाईम भेटणार नाही, त्याच्यामुळे आताच खाऊन घेतो. आणि खाल्ल्यानंतर किती पण बाहेर फिरलो वगैरे तरी पण थकावट होत नाही आणि अस्तित्वपणा बोलतात ना, तो येत नाही. तर पहिले खाऊन घेतो आहे, त्यानंतर मग थोडं बाहेर जायचं आहे. तर काय चला पूर्ण खातो या, त्यानंतर मग परत नाश्ता वगैरे करून त्यानंतर जाणार थोडा बाहेर. तर गाईज बघा जिममध्ये आलो आहे आणि जिममध्ये आज 5:30 वाजता आलो आहे. तर आज लवकर आलो आहे आज पण. तर घरी काम वगैरे असते म्हणून लवकर येतो आहे जिममध्ये. आज 70 हार्ट चॅलेंजचं बघायला गेलं तर 19वा दिवस आहे. तर 19 दिवसाची आज सुरुवात बघायला गेला तर चेस वर्कआउट असणार. तर चेस वर्कआउटला सपोर्टला कोणी लागते सोबत, पण आज कोणी नाही मिळत. तर मी एकटाच आलो आहे. तर आज एकटाच जेवढं वेट मी एकटा उचलू शकतो तेवढं वेट मी करणार, कारण सपोर्टला असलं तर जादा हेवी वजनापेक्षा जास्त वेट उचलू शकतो. तर त्या हिशोबाने करणार आहे. तर चला 5:30 वाजले, तर 5:30पर्यंत एक तास पूर्ण वर्कआउट कंप्लीट करूया. तर चला चेस वर्कआउट आज होणार. पहिला सेट कंप्लीट केलेला आहे चेसचा. बघा थोडीफार झाली आहे. तर चला दुसरा सेट आता करायचा आहे. तर काही त्याच्यावर किती सेट मारणार. तर जास्त नाही, पहिले स्टार्टिंगला 20 किलो घेतलं आहे, कारण सपोर्टला कोणी नाही मिळत. तर मिनिमम बघायला गेलं तर 40 किलो तिथपर्यंत वेट मारणार आहे. का सपोर्टला कोणी नाही मिळत, त्याच्यामध्ये जास्त नाही मारणार. तर जेवढं झेपल स्वतःला तेवढंच मारणार आहे. आणि हा सेट जरा मारायला खूप हेवी आहे. त्याचा दुसरा एक सेट आहे तो जास्त हेवी आहे, कारण त्याला सपोर्टची गरज लागते. तर सध्या आता सपोर्टला कोणी नाही मिळत, तर मी जेवढं तेवढं 40 किलोचा वेट तिथपर्यंत मारणार आहे, त्याच्यावरती नाही मारणार आहे आजचा दिवस. त्यानंतर मी पुन्हा डंबल घेऊन डंबलनी रिकवर करणार आहे. तर झाला पहिला सेट मारतो आहे. तर गाईस हा सेट कसा मारतात बघून घ्या. दुसरा सेट फेरफार केल्यामध्ये 15 30 किलोचा दुसरा सेट मारणार आहे.
तर गाईज अशा प्रकारे चेस्टची वर्कआउट झाली कंप्लीट. बघा तर पूर्ण सेट मारलेले आहेत. तर हा जेवढा सेट केलेत तर आता पूर्ण पुशअप पण करतो आहे, कारण आता पूर्ण सेट मारले आहेत. 2 मशीनवरती पूर्ण सेट मारलेत आणि अलग अलग सेट मारलेत. तर आता पुशअप करतो आहे, मिनिमम 15 पुशअप करणार आहे. चला. अँड गाईज बघायला गेलं तर माझं चेस्टचं वर्कआउट कंप्लीट झालं. त्यानंतर अलग अलग मशीनवर केलं आणि अलग अलग 3 सेट केले. तर 3 सेटमध्ये बघायला गेलं तर त्यामध्ये पण 3 सेट अलग अलग केले. म्हणजे आता कमीपासून जास्त वेट केला. तर अशा प्रकारे माझा चेस्टची वर्कआउट कंप्लीट झाली. त्यानंतर पुशअप पण केले. त्यानंतर बघितलं तर 3 प्रकारे पुशअप केलं. त्यानंतर डायमंड, त्यानंतर पुशअप, डायमंड पुशअप, त्यानंतर अशा 3 प्रकारे पुशअप केलेत. तर आजची वर्कआउट गाईज कंप्लीट झालेली आहे आणि 75 डे हार्ट चॅलेंजचा 19 दिवसाची वर्कआउट आजची कंप्लीट झालेली आहे. तर गाईज चला 6 वाजलेत. तर आता घरी जातो आहे. त्यानंतर पुन्हा थंड पाण्यामध्ये फ्रेश होतो आहे. आणि गाईज कोणी माझा व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच शेअर करा. तर अशा प्रकारे माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.